अंबरनाथ पूर्व येथील हिंदू स्मशानभूमीजवळ लोकनगरी रोडवर एक धक्कादायक अपघात घडला आहे। बेजबाबदार कार चालक हार्दिक पाटील याने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार गौतम आहिरे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे। दरम्यान अपघातानंतर कार चालक हार्दिक पाटील हे घटनास्थळावरून पसार झाले असून या घटनेनंतर आहिरे कुटुंबियांनी पोलिसांकडे कार चालकाचा शोध घेण्यासाठी मागणी केली आहे। नमस्ते, ॲक्च्युली माझं नाव गौतम नाथजी आहिरे। मी कामानिमित्त उल्हासनगरहून बदलापूरला जात असताना अंबरनाथची जी स्मशानभूमी आहे तिथे एका 4 व्हीलर चालकाने मला धडक दिली। ॲक्च्युली माझ्या अगोदर एक 2 व्हीलर गाडी गेली, त्यांनी 4 व्हीलर गाडी थांबवली होती आणि मी जशी गाडी चालू केली तर त्यांनी गाडी रेसमध्ये मारली, फास्ट केली आणि मला ठोकला आणि मला खूप त्रास होत होता, वेदना होत होत्या आणि बाकीचे बरेच लोक जमा झाले। त्यांना सगळ्यांना आपण मिळून ते सगळे मिळून हे बोलले की याला दवाखान्यात घेऊन जातो। दवाखान्यात न्यायला तयारच नव्हता। आम्ही जबरदस्ती करून, मला वेदना खूप होत होत्या, मग त्याने आम्ही जबरदस्ती करून ते दवाखान्यात नेलं। दवाखान्यात नेल्यानंतर तो काही वेळ थांबला, नंतर इथून तो पळून गेला आणि त्याच्यानंतर आमचं बोलणं झालं की बाबा जे काय खर्च होईल तो हॉस्पिटलचा पूर्ण मी करेल आणि माझ्या गाडीचा खर्च झाला तो तुम्ही भरून द्या। आणि माझे मोठे बंधू पण बोलले की आम्ही रेडी आहे। त्याच्यानंतर कालपासून आम्ही त्याला कॉल लावतोय पण तो कॉल उचलत नाहीये। आता पोलिसांना हीच विनंती आहे की त्याचं वाहन चालकाचं नाव हार्दिक पाटील म्हणून असं आहे। त्यांनी हा अपघात घडवला। ऍक्च्युली या संदर्भात पोलीस ऍक्च्युली सुरुवातीला पोलीस टाळाटाळ करत होते, पण नंतर त्यांनी ते नोंद करून घेतलेली आहे आणि पोलिसांना हीच नम्र विनंती आहे की त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी। काल सायंकाळी गौतम आहिरे यांचा एक अपघात झाला आहे आणि त्या अपघाताअंतर्गत त्यांचे कुटुंबीय अतिशय त्रस्त होऊन आमच्याकडे वकील संघटनेकडे आले आणि आमच्या वकिलाच्या अंतर्गत आम्ही पोलीस स्टेशनला विचारणा केल्यानंतर असं कळलं की पोलिसांनी ज्या प्रकारे त्यांच्यावर कारवाई करायला हवी ती कारवाई अद्याप झालेली नाही। त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात यायला हवा होता त्या गुन्हा दाखल अद्याप झालेला नाही। तर पोलिसांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही गुन्हा दाखल करत आहोत, परंतु एखादी व्यक्ती त्यावेळेस मध्य अवस्थेमध्ये गाडी चालवते, त्या मध्य अवस्थेमध्ये गाडी चालवत असताना त्यांनी जो अपघात केलेला आहे त्या अपघातामध्ये त्याच्यावर BNS अंतर्गत, मोटर व्हेकल अंतर्गत कोणते सेक्शन लावायला हवे ते पोलिसांनी कठोरपणे सेक्शन लावून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचं आहे आणि त्याच्यावर जी काही कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर त्याला अटक होणं गरजेचं आहे आणि ते पोलिसांनी लवकरात लवकर करायला हवं। गौतम आहिरे, माझ्या मिस्टरांनी मला जी माहिती दिली दिनांक 1 तारखेला संध्याकाळी सुमारे 7:30च्या दरम्यान ते कामानिमित्त बदलापूर इथे जात होते। त्यांचा स्पीड हा नेहमीप्रमाणे नॉर्मलच होता, पण तिथून येणाऱ्या भरधाव वेगाच्या कारने त्यांना टक्कर दिली आणि त्याच्यामुळे ते फार लांब फेकल्या गेले आणि त्यांना म्हणजे जीव जाता जाता ते थोडक्यात वाचले। त्यांना गुडघ्याला फ्रॅक्चर झालेलं आहे। डॉक्टरांनी लवकरात लवकर ऑपरेशन करायला सांगितलं। कारवाल्यांनी त्यांना दवाखान्यात नेलं, पण ते तिथे थांबले नाही। इव्हन ते साधं एक्सरेसाठी सुद्धा त्यांनी वेळ नाही दिला का मला वेळ नाही, मला जायचं। म्हणजे त्यांना एखाद्याचा जीव वाचवण्यापेक्षा स्वतःचं तिथून सुटका घेऊन निघणं महत्वाचं वाटलं। ते जर थांबू शकले असते तर आम्ही काहीतरी म्हणजे माणुसकी त्याच्याबद्दलही दाखवली असती, पण त्याने नंतर ना आज पूर्ण दिवसभरात तो एकदाही तिथे आलेला नाही, त्याने विचारपूसही केलेली नाही। इव्हन त्याने फोन आम्ही प्रत्येकाने वेगवेगळ्या नंबरवरून त्याला कॉल केले, पण त्याने एकाचही कॉल रिसिव्ह नाही केला। काल 2:30-3 दरम्यान म्हणजे आम्ही 2 ते 3 दरम्यान पर्यंत दोघी पोलीस स्टेशनमध्ये 2-2 वेळा जाऊन आलो। इथे आमची सुरुवातीला आम्हाला सहकार्य नाही भेटलं, पण नंतर आम्हाला सहकार्य घेतलं। पोलीस बालाजी हॉस्पिटलमध्ये इथे आले, त्यांनी माझ्या मिस्टरांची जबान घेतली, त्यांच्याकडून लिहून घेतली माहिती, घटना, कसा ऍक्सिडेंट झाला, काय झाला। आणि आता आज सुद्धा आम्ही इथे संध्याकाळी म्हणजे 6 पर्यंत आम्ही त्याची वाट बघितली, पण त्याने आम्हाला फोन वगैरे काहीच केला नाही। तर फायनली आज आम्ही इथे गुन्हा नोंदण्यासाठी आलेलो आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे का लवकरात लवकर याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि जे असे बेधुंदपणे गाडी चालवतात त्यांना कुठेतरी आम्ही जी तक्रार नोंदवली काहीतरी अशी कठोर कारवाई व्हायला पाहिजे का पुढे लोकांनी विचार करायला पाहिजे गाडी चालवताना। एवढं बोलून मी माझं या प्रकरणात कार चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा आहिरे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा।